माहीत नाही त्यासाठी काय केलं पाहिजे। तेव्हा काही दुष्ट असे मंत्री होते कंसाचे, त्यांनी सांगितलं महाराज आपण एक काम करू, या 1 महिन्यामध्ये जेवढे बालक जन्माला आलेत आपल्या या राज्यामध्ये सगळ्यांनाच मारायचं, म्हणजे त्यामध्ये तुमचा जो काळ आहे तो सुद्धा मरून जाईल। तेव्हा कंसाच्या आज्ञेने कंसाचे सैनिक गावोगाव फिरू लागले आणि लहान लहान बाळांना मारू लागले। एवढा अत्याचार माजवला त्या ठिकाणी कंसाने, एवढा अत्याचार केलाय प्रजेवर आपल्या की लोकांनी तर काही काही घाबरून आता हे कंसाचे सैनिक आपल्या बाळाला मारतील म्हणून त्यांनी आपले बाळ टोपल्यामध्ये ठेवून यमुना नदीमध्ये सोडून दिले की कुठेतरी कोणाला तरी सापडतील आणि कोणीतरी त्यांना मोठं करेल, वाचवेल, कुठेतरी जीवन जगतील। एवढी परिस्थिती त्यावेळी खराब झालेली होती, एवढा अत्याचार कंसाचा वाढलेला होता। काळाला शोधण्यासाठी त्याने सर्वच बालकांना मारायचं ठरवलं। तेव्हा एका मंत्र्यानं सुचवलं महाराज आपण एक काम करू, एखादा राक्षस आपण संपूर्ण या नगरातील बालकांना जे जे कोणी लपून ठेवले असतील, अजून काही बालक शिल्लक राहिलेत मारायचे, त्यांना मारण्यासाठी एक असुर आपण पाठवला पाहिजे। तेव्हा मग कोणाला पाठवायचं, तर एक स्त्री होती, राक्षसीन होती पुतना नावाची, तिला पाठवायचं ठरवलं। कंसाने तिला बोलवलं आणि तिला सांगितलं, आज्ञा दिली, पुतना या 1 महिन्यामध्ये आपल्या या राज्यामध्ये जेवढे बालक जन्माला आलेत तेवढ्यांना मारायचं काम तुला करावं लागेल, त्यामध्ये माझा काळ देखील मरून जाईल। तेव्हा पुतना, जिचं नाव पुतना आहे, पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही, जी पवित्र नाही, शरीरानेही नाही, विचारानेही नाही, कपटी आहे, राक्षसीन आहे, आणि तिचं आवडतं काम होतं की लहान बाळांचा घात करणं। पुतना बालघातिनी तिचा उल्लेख आला, जिला लहान बाळांचा घात करायला आवडतं। मग या पुतनाने काय केलं, तिचं स्वरूप फार अक्राळ विक्राळ होतं, फार अक्राळ विक्राळ भयानक, परंतु तिनं सुंदर असा वेश धारण केला। मायावी विद्येद्वारे तिनं तिचा वेश बदलला, सुंदर वेश धारण करून इतकं सुंदर तिनं दिसायला लागली की तिच्याकडे पाहून प्रत्येकाला वाटत होतं की जसं काही वैकुंठातून लक्ष्मी आली, आणि तिच्याकडे पाहून कोणालाच वाटलं नाही की हिच्या मनामध्ये एवढं कपट असेल। काही माणसांचे हे असे प्रकार असतात, काही काही माणसं सुद्धा अशी असतात की बाहेरून दिसायला परमार्थिक सात्विक पण आतून कपटी असतात। असे लोक देवाला आवडत नाहीत। पुतनाही कपटाने वेश बदलून देवाकडे चालली, आणि असे लोक देवाला बिलकुल आवडत नाही। देवाकडे गेलं तर शुद्ध अंतकरणाने, शुद्ध मनाने। काही काही माणसं अशी असतात, दिसायला बाहेरूनही संसारिक दिसतात आणि मनातूनही संसारिक असतात, जे दिसाय देखील त्यांच्या वागण्यातून, व्यवहारातून सारखं संसाराचं चिंतन, सारखं संसार संसार करतात। हे असे माणसं तरी जरा बरे कपटी माणसापेक्षा, ज्यांच्या वागण्यातून, व्यवहारातून फक्त संसार, फक्त संसार, मनातूनही संसाराचं चिंतन। अशाच एका संसारिक बाईचं एका अभंगात उल्लेख आलेला आहे की आव्हा निघाली पंढरपुरा आणि वेशीपासून येती घरा। एक अशी संसारिक बाई कधीच देवदर्शनाला जायची नाही, सारखं संसार 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 करायची। तेव्हा गावातल्या काही महिलांनी तिला जबरदस्ती पंढरपूरला जायचं म्हणून काढलं, जबरदस्ती तिला सोबत घेऊन निघाल्या। आता खूप आग्रह केला म्हणून निघाली, पण तिचं पाऊलच निघेना घरातून, तिला जावंच वाटणं घर सोडून, संसार सोडून, तरीही जबरदस्ती मनाला तयार केलं, निघाली। गावच्या वेशीपर्यंत गेली, तिथेच थांबली, बाकीच्यांना म्हणाली थांबा ग 5 मिनिटात घरी जाऊन येते म्हणून। घरी आली आणि सुनेला सांगायला लागली, सुनबाई मी गेल्यानंतर गॅसचा वापर जास्त करू नको म्हणाली, शेगडीवर कर नाहीतर चुलीवर कर असं सांगितलं आणि वापस गेली वापस। वेशीवर बाया थांबल्यात, तिथं गेली। आता बाया म्हणाल्या चला बसा वाहनात निघा, म्हटलं की तिचं पाऊलच गाडीमध्ये बसायला पुढं जाईना, सारखं मन घराकडे ओढ घेते। बायांना म्हणाली थांबा ग 5 मिनिट थांबा म्हणाली, उठली वापस घरी आली। सुनबाईला म्हणते सुनबाई मी गेल्यानंतर दारात कोणी भिकारी आला, भिक्षुक आला, कुणालाही पीठ वाढू नकोस, भिकाऱ्याला पीठ वाढलीस त्याच्यात आपली 1 दिवसाची भाकर होते असं सांगितलं।
की सून म्हणाली, सासूबाई आता तुम्ही घराची चिंता सोडा आणि देव जोडा, आता देवाला जवळ करा, घरची चिंता करू नका, आनंदानं पंढरपूरला जा. की सासूला असा राग आला. सासू मनात म्हणते, सवतीचे चाळे खोटे आणि मी जावे असे हिला वाटते. म्हणजे मी पंढरीला जावं आणि हिनं पाठीमागं काही ना काही कारस्थान करेल आणि घरातलं फार वाटोळ करेल, सासूला जावंच वाटेना. सासू गेली आणि बायांना म्हणाली, तुम्हीच जा. म्हणाली, मी काही येत नाही. त्या म्हणाल्या, अगं पंढरपूरला चल ना. ती म्हणाली, मुले बाळे संसार आणि इथंच माझं पंढरपूर. ती पंढरपूरला गेलीच नाही, माझा संसारच माझी पंढरी आहे म्हणाली. असे लोक जे असतात ना, ते मनातूनही संसारिक आहेत पण त्यांच्या वागण्यातूनही संसार दिसतो. म्हणून यांच्यापासून एवढा धोका नसतो समाजाला. पण एक दुसरा प्रकार असतो, जे वरून दिसाय सात्विक परमार्थिक वारकरी असल्याचा दिखावा करतात पण आतून मात्र फार कपटी संसारिक असतात. हे लोक फार धोकादायक डेंजर असतात. हे कधी धोका देतील, यांच्यामुळं कधी काय आपल्याला नुकसान होईल सांगता येत नाही. असा वर्ग फार मोठा आहे समाजामध्ये, ज्यांनी फक्त बाहेरून परमार्थाचं ढोंग केले, मधून मात्र मनातून संसारिक आहेत. आणि एक वर्ग असा आहे जे बाहेरूनही परमार्थिक असतात, मनातूनही परमार्थिक ते असतात संत. पण असे फार थोडे लोक आहेत जास्त कपटी झाले या पुतनासारखे. पुतनाचे वंशज जे आत्ता सुद्धा फिरत आहेत, गावोगाव भक्ती करत फिरत आहेत, परंतु हे खरे भक्त नाहीत, ढोंगी भक्त आहेत. आणि ही पुतना देखील अशाच ढोंग करून देवाकडे निघाली. तिने काय केले, सुंदर वेश धारण केलाय आणि तिने आपल्या स्तनांमध्ये कालकुट्ट नावाचं विष भरलेलं आहे. तिच्या सुंदरतेला पाहून कोणाच्याही मनामध्ये आलं नाही की ही बाई एवढी कपटी आहे म्हणून. लोक तिच्या रूपाकडे पाहून भुलून जायचे आणि तिनं घरामध्ये प्रवेश करून लहान बाळाला दूध पाजून मारायचं आणि कधी निघून जायची कोणालाही कळायचंच नाही. सारखं तिच्या रूपामध्ये दंग होऊन पाहायचे. तेव्हापासून मन सुरू झाली, दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं. तिच्या रूपाला पाहून कोणाला कळालंच नाही की ही एवढी कपटाने आलेली आहे. आणि असंच लहान बालक मारत मारत गोकुळापर्यंत येऊन पोहोचली आहे. आणि गोकुळात आल्यानंतर तिला जागोजागी एकच चर्चा ऐकायला मिळते की नंद महाराजांचा मुलगा, नंद महाराजांचा बालक फार सुंदर आहे. जेव्हा तिने चर्चा ऐकली, ती मनात म्हणते, नक्की आपल्या महाराजांचा काळ हाच असेल ना. आणि मला तर असंच वाटतं, एवढी लोक चर्चा करत आहेत, कदाचित हाच असेल. म्हणून आधी याच बाळाकडे जावं म्हणून तिने पत्ता विचारलाय, कुठं राहतात नंद महाराज. त्यांच्या घराचा पत्ता विचारत विचारत घरासमोर आली. यशोदा मैयाला हाक मारली, मैया बाहेर आल्या. मैयानं विचारलं, आपण कोण. पुतना या ठिकाणी खोटं सांगते. अगं मी तुझी बहीण आहे म्हणते, दूरची तुझ्या मामाची मुलगी आहे. आणि ज्यावेळी तुझं लग्न झालं त्यावेळी माझा जन्म झाला, त्यामुळे तुझी माझी काही ओळख नाही. असं खोटं बोलून मैयाला पटवलं. मैयालाही वाटलं मैया भोळी आहे, असेल कुठल्या तरी मामाची मुलगी म्हणून घरामध्ये घेतलं. आणि पुतना म्हणायला लागली, कुठं आहे तुझा बाळ. तेव्हा मैया म्हणाली, पाळण्यामध्ये झोपलाय. तेवढ्यात देवाने थोडासा आवाज केला, रडायला लागले. पुतना म्हणते, अगं यशोदे, तुझं बाळ तर झोपी गेलं नाही तरी मला खोटं सांगतेस. मैयानं सांगितलं, अहो खरंच झोपी घातलं होतं, पण झोपलं नसेल कदाचित, जा तुम्ही त्याला घ्या आणि तुम्हाला मी चहा पाण्याची व्यवस्था करते. म्हणून मैया स्वयंपाकघरात गेल्या आणि ही पुतना देवाकडे आली. पाळण्याजवळ आली देवाच्या आणि देवाकडे पाहिलं तर देवाचं ते मनमोहक छबी, ते रूप पाहिलं. आणि पुतना सुद्धा एवढी मोहित झाली, जी देवाला मारायला आली तरी सुद्धा देवाकडे पाहून काही क्षण एवढी एकटक देवाला स्थिर होऊन स्तब्ध होऊन पाहायला लागली. आणि त्यानंतर मग तिनं देवाला उचलून घेतलं मांडीवर आपल्या. तेव्हा देवाने डोळे झाकून घेतले, कारण देव कपटी माणसाला कधी पाहत नाही. यासाठी देवाने पुतनाचा चेहरा पाहिला नाही, तिच्या डोळ्याकडे पाहिलं नाही, डोळे झाकून घेतले. आणि देव पुतनाचा पूर्वजन्म पाहतात डोळे झाकून. ही पूर्वी कोण होती. ही पुतना पूर्वीच्या जन्मामध्ये राजा बळीची मुलगी रत्नमाला होती. ज्यावेळी भगवान वामन अवतार घेऊन बळीच्या दारामध्ये गेले होते, तेव्हा रत्नमालानं भगवंताचं बाल स्वरूप, ते रूप पाहिलं आणि तिच्या मनामध्ये मातृत्व भाव निर्माण झाला. तिनं मनामध्ये सहज विचार केला, एवढा सुंदर बालक माझा असताना मी याला दूध पाजलं असतं
देवाने तिच्या मनातला भाव ओळखून तथास्तु म्हटलं. त्यानंतर जेव्हा भगवंताने बळीराजाला पाताळात घातलं तेव्हा रत्नमाला मनामध्ये विचार करते, असा जर मुलगा माझा असताना तर मी त्याला दुधामध्ये विष घालून पाजलं असतं. देव म्हणाले तथास्तु. आणि तिच्या दोन्ही इच्छा आता या अवतारात पूर्ण करतात. आणि त्या पुतनाने विषाने भरलेला स्तन भगवंताच्या मुखात दिला. देवाने सर्वप्रथम सगळं दूध पिऊन टाकलं, विष पिलं, पुन्हा तिच्या शरीरातलं रक्त पिऊन घेतलंय. तिचे पंच प्राण ओढायला सुरुवात केली. तिला त्रास व्हायला लागला आणि सोड मला मला त्या महालातून ओरडत तिला त्रास पीडा व्हायला लागला. असाच आवाज करत आली बरं पुतना, कारण राक्षसी होती. मूळ स्वरूपात आली. पुतनाचा जो मूळ रूप आहे तिचं भयानक वेश, त्या रूपामध्ये आली आणि महालाच्या बाहेर पळत पळत बाहेर आली आणि धाडकन जमिनीवर कोसळली. जीव गेला तिचा. जेव्हा ती जमिनीवर कोसळली तेव्हा अख्खं गोकुळ गाव एवढं हादरलं जसं भूकंप झाल्यासारखं. आणि मग लोक घाबरून बाहेर आली. बाहेर येऊन पाहतात तर एवढं मोठं धड पडलेलं. पुतनाचं एवढं मोठं धड होतं की असं ऐकण्यात आलं काही साधू संतांच्या मुखातून 18 किलोमीटर एवढं अंतर त्या पुतनाच्या शरीराने व्यापलं होतं. 18 किलोमीटर एवढं मोठं तिचं शरीर होतं. तेव्हा मग यशोदा मैया बाहेर आल्या आणि माझा बाळ म्हणून त्या ठिकाणी बेशुद्ध पडल्या. गोपाळांनी पाहिलं तर परमात्मा पुतनाच्या पोटावर खेळत होते. त्यांनी शिडी लावली आणि जाऊन भगवंताला खाली आणलेलं आहे आणि मैयाच्या मांडीवर दिलं. तेव्हा नंदबाबा तिथं आले. नंदबाबा ही आश्चर्यचकित झाले. ही कुठून आली असेल, कोण असेल, हिला कोणी मारलं असेल, कशी काय मरण पावली, कोणाला काहीही ठाऊक नव्हतं. पण आता प्रश्न हा होता की हिच्या शरीराची आता विल्हेवाट कशी लावायची, हिच्या शरीरावर अंतिम संस्कार कसे करायचे. एवढं मोठं शरीर आहे. तेव्हा तिच्या शरीराचे असंख्य तुकडे केले. जेवढे तुकडे आहेत तेवढे सरण रचले. प्रत्येक सरणावर एक तुकडा ठेवला आणि तिच्या शरीराला अग्नी दिला. जसं तिचं शरीर जळायला लागलं तसं चमत्कार झाला. चंदनासारखा सुगंध सुटला. कारण तिला स्पर्श देवाचा झाल्यामुळे ती पवित्र झाली. तिचा मोक्ष झाला, तिला मुक्ती मिळाली. म्हणून तिचं शरीर जळायला लागलं, चंदनासारखा सुगंध सुटला. आणि देवाने तिला काय गती दिली शुकाचार्य वर्णन करतात. अहो बकियम स्तनकालकूटं जिघासयाप्य यद्यप्य साध्वी लेभे गतिं धातृचित्तं ततोन्यं कमुवा दयालुं शरणं व्रजेत. देवाने विचार केला, जरी मारायला आली होती, जरी राक्षसी आहे, वाईट हेतूने आली होती, पण तिने जे काम केलंय ना ते एका आईचं काम केले. तिने मला दूध पाजले आणि दूध पाजणारी आई असते. त्यामुळे जरी वाईट हेतूने जरी आली तरी तिने दूध पाजलं. मारण्यासाठी म्हणून जरी पाजलं असेल तरी दूध पाजलंय. त्यामुळं आईच्या दुधाचे उपकार प्रत्येक लेकरावर असतात. याचा संपूर्ण जगाला उपदेश देण्यासाठी प्रत्येक मुलावर आपल्या आईच्या दुधाचे उपकार असतात. आणि याची जाण प्रत्येक मुलांनी ठेवावी. म्हणून ही पुतना जरी राक्षसी आहे, जरी मारायला आली तरी देवाने या ठिकाणी तिचं दूध पिल्यामुळे त्या उपकाराची जाणीव म्हणून भगवंताने तिला आईची गती दिली. जी गती यशोदा मैयाला नंतर दिली, यशोदा मैयाच्या अगोदर तीच गती पुतनाला दिली. कारण जीवनामध्ये आपल्या आईचं महत्त्व फार मोठं आहे.